नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की काव्याचा हलगर्जीपणा तिला खूप मोठ्या प्रमाणावरती नडणार आहे, तर दुसऱ्या बाजूला नंदिनीला वाटेल तसं बोलणाऱ्या वसुत्याला जीवात चांगलीच अद्दल देणार आहे। आता नेमकं काय कसं घडतं हे बघूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे सध्या बघतोय की पार्थ हा जो आहे तो आता काही दिवसांसाठी कामाकरता बाहेर गेलेला असतो। आता खरंतर जाताना त्याला ही काव्याची खूप जास्त सतत काळजी वाटत असते, पण तरीही काम महत्त्वाचं असतं आणि घरातले सगळे काव्यावर लक्ष देण्यासाठी असतात, त्यामुळे पार्थ गेलेला असतो। तर आता इकडे पार्थही गेल्यावर काव्या विचार करते की चला काव्या मॅडम, आता पुरे झालं, खूप दिवस मज्जा केली, लग्नाची स्वप्न रंगवली, सुखी संसारही करून झालाय, आता संसाराबरोबरच जरा अभ्यासाची गाडीसुद्धा रुळावरती आणली पाहिजे। आता तसंही पार्थही नाही येत म्हटल्यावर मी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, अभ्यासाकडे वळायला खूप दिवस झाले, अभ्यासाकडे पूर्णपणे माझं दुर्लक्ष झालं, अभ्यासाकडे हे असं दुर्लक्ष झालं तर मी माझं स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाहीये आणि त्यामुळे आता मी अभ्यासाकडे वळलंच पाहिजे असा विचार करत आता काव्याही तिची पुस्तक वगैरे उघडते आणि आता काव्या ठरवते की आता बास, आता कठोर अभ्यास करायचा आणि मग ती अभ्यासाला बसते। आता काव्या तासनतास एकाच जागेवर बसून अभ्यास करू लागते। काव्या रात्रीची पोटभर जेवत नसते, जेणेकरून तिला झोप येऊ नये, रात्रभर बसून तिने अभ्यास करता यावा। दुपारी ही काव्या फारच काही खात नसते, थोडसंच खात असते, सकाळी वेळेवर चहा नाश्ता करत नसते, रात्री वेळेवर झोपत नसते, कधीही झोपत असते, कधीही उठत असते, तिची स्लीपिंग सायकल सुद्धा बरोबर नसते, जेवणात सुद्धा टाईम टेबल नसतं। त्यामुळे आता काव्याला म्हणजे काही सध्या तरी त्रास जाणवत नसतो, पण ती हे विसरलेली असते की आपण गरोदर आहोत आणि या अशा अवस्थेत आपण हे असं करणे योग्य नाहीये। काव्याही पूर्वी गरोदर राहण्याआधी जशी अभ्यास करायची, झोकून देऊन स्वतःचा विचार न करता, मागे पुढे न बघता, तसंच आता ती यावेळी सुद्धा अभ्यासाच्या बाबतीत करत असते। खूप दिवस झाले अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष झालंय, अभ्यासाकडे मी नजरअंदाजी केली आहे, त्यामुळे आता अभ्यास परफेक्टच झाला पाहिजे असा एक विचार काव्याच्या मनात असतो। एवढे दिवसांचा जो बॅकलॉग झालाय तो सगळा भरून काढायचा आहे, पूर्ण करायचा आहे, हे तिच्या मनाशी तिने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे ते अगदी कठोर पद्धतीने अभ्यास करत असते। मालिनी काकूंच काव्याकडे बारीक लक्ष असतं, काव्या खात पीत नाही आहे या गोष्टीवरही त्यांचं लक्ष असतं। मालिनी काकू वेळोवेळी काव्याला सांगत असतात, काव्या बाळा खाऊन घे, काव्या असं नको करूस, पोटभर जेवून घे, काव्या वेळेवरती झोपून घे, काव्या हे कर, काव्या ते कर, काव्या असं कर, काव्या तसं कर, म्हणजे पार्थने यांच्यावरती जी जबाबदारी सोपवलेली असते काव्याची काळजी घेण्याची, ती जबाबदारी मालिनी काकू अगदी व्यवस्थित पार पडत असतात आणि त्यावरून काव्याला हेही सांगतात की काव्या अगबाई, तुझी काळजी मी व्यवस्थित घेतलीच पाहिजे, आमच्या मुलाची अशी म्हणजे अगदी ताकीद आहे, आम्हाला हुकूम म्हणालीस तरी काही हरकत नाही की तुझी काळजी व्यवस्थित घ्यायची। मालिनी काकू म्हणतात, कळलं का? त्यावर काव्या म्हणते, हो आई, कळलंय, आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही जशी काळजी घेताय ना माझी, तशी कोणीच इतर घेऊ शकत नाही आणि मी जेवून घेईन, तुम्ही जा असं म्हणत काव्या प्रत्येक वेळी मालिनी काकूंनी रात्रीच तिला खोलीत जेवणाचं ताट आणून दिलं की काव्या तशीच ते ताट किती वाजेपर्यंत ठेवते आणि 4 वाजता, कधी 3 वाजता असं वेळ टाईमाला जेवते, त्यामुळे तिला ते जेवणसुद्धा व्यवस्थित पचत नसतं। आता काव्याची हे लक्षातच नाही आहे की आपण प्रेग्नेंट आहोत, तर दुसऱ्या बाजूला आता इकडे नंदिनीला तर खूप जास्त आनंद झालेला असतो, तिला हे सगळं आपल्या आईला सांगायचं असतं, काव्या आई होणार आहे हे वगैरे म्हणून। मग आता काय करते नंदिनी थेट आईला कॉल करते
आता आई नंदिनीची चौकशी करते. काय बाळा, कशी आहेस? नंदिनी सांगते, आई मी मस्त. तू कशी आहेस? आई सुद्धा उत्तम म्हणते. मग नंदिनी म्हणते, आई मी तुला एक गुड न्यूज सांगायला फोन केली. आता आईला वाटतं नंदिनीचीच गुड न्यूज आहे. आई म्हणते, अरे वाह वाह वाह, म्हणजे आता आम्हाला आमच्या नंदूच बाळ खेळवायला मिळणार. तर त्यावर नंदिनी म्हणते, आई नाही, म्हणजे गुड न्यूज आहे, पण माझी नाहीये. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते, आई ते काव्या प्रेग्नंट आई, ते सांगायला कॉल केला होता. म्हणजे इट्स ओक ना आई, मी नाही, पण काव्या तर प्रेग्नंट आहे ना. कोणीही असलं काय फरक पडतो? कुठे नंदिनी नाही तर काव्य पण तर प्रेग्नंट आहे, ह्याचा आनंद झालाच असेल ना तुला? आई म्हणते, हो झालाय की आनंद, अर्थात आनंद होणारच आई. वडिलांसाठी सगळी मुलं ही सारखीच असतात. मग उलट तुला माहिती आहे का, मला तर काव्याची या सगळ्या बाबतीत जरा काळजी वाटत होतं. काव्याने UPSC द्यायचं मनावर घेतले. तिला IAS बनायचंय. त्या सगळ्या करिअरच्या नादात ती म्हणजे तिच्या वैवाहिक आयुष्याकडे लक्ष देतीय की नाही, बाकी पुढच्या कसला विचार करतीये की नाही. पण चला, काव्याने पुढच्या गोष्टींचा विचार केला, गोष्टी मनावर धरल्या. हे बघून मला बरं वाटलं. नंदिनी, तुला सांगू का, मला तुझ्यापेक्षा जास्त काळजी या बाबतीत काव्याचीच कायम असते. असो, जाऊ दे. आता एकदाच सगळं चांगलं झालंय हे कळालं ना. आता मी एक काम करते, मी आजच्या आज तुमच्या घरी येते, काव्याला भेटते, काव्याशी बोलते, म्हणजे तिलाही जरा बरं वाटेल, छान वाटेल. मी एक काम करते नंदू, काव्याला जे काही आवडतं ना ते सगळं माझ्या हातून तिच्यासाठी खास बनवून घेऊन येते. म्हणजे कसं, माझ्या हातचं खाल्लं, माझ्याशी जरा बोलली की तिला सुद्धा छान वाटेल. आणि तुमच्या बाबांना सगळ्यात आधी सांगते ही आनंदाची बातमी. तुला माहिती आहे का, तुमच्या बाबांना सुद्धा आश्चर्य वाटेल काव्यावरती. त्यांचा किती जीव आहे आणि काव्याच्या बाबतीत एवढं सगळं छान घडतंय हे बघून त्यांनाही बरं वाटेल. खरंच काव्यावरती त्यांचा राग होता, पण तो राग ती जेव्हा हॉस्पिटलाइज झाली तेव्हा निघून गेला. आणि आता तर मी ही बातमी दिल्यानंतर त्यांचं छान, म्हणजे अगदी काव्याच कौतुक करावं असंच मन होईल. बरं चल, मी फोन ठेवते. आणि मग लगेचच शारदा काकू फोन ठेवून देतात. त्यानंतर मग आता लगेच त्या काव्याच्या आवडीचे सगळे पदार्थ वगैरे बनवतात आणि ते सगळं घेऊन आता त्या त्यांच्या सासरी आलेल्या असतात. आणि मग काव्याचं त्या खूप कौतुक करतात. काव्याला म्हणत असतात, काव्या तू पुढचा सगळा विचार केलास, भविष्याचा विचार केलास, हे सगळं तू अगदी उत्तम केलंस. माझ्या लेकीला कोणाची नजर नको लागायला, माझ्या लेकीच्या सुखाला कोणाची नजर नको लागायला. त्याबरोबर आता नंदिनी सुद्धा त्या ठिकाणी येते. आईला बघून नंदिनीलाही खूप भरभरून आनंद झालेला असतो. काव्या विचारते, आई तुला कोणी सांगितलं हे सगळं? त्यावर नंदिनी म्हणते, कुणी म्हणजे मी सांगितलं आईला, मी बोलवून घेतलं. असं काय करते सगळं? काव्या एवढी आनंदाची बातमी आहे आणि आईला बाबांना सांगायचं नाही असं होईल का? म्हणून मग मी स्वतः आईला फोन केला आणि आईला ही गुड न्यूज सांगितली. बघ, आईला सुद्धा केवढा आनंद झालाय. त्याबरोबर आता काव्या ही हो बरोबर आहे असं म्हणते. तर आता लगेचच स्वस्वात त्या ठिकाणी आलेली असते आणि टोमणा मारत म्हणते, हो आता काय करणार, स्वतःची तर बातमी सांगायला फोन करू शकत नाही. मग शेवटी बहिणीचीच बातमी सांगायला फोन करावा लागणार ना. पण नंदिनी, तूच म्हटली होतीस 3 महिने झाल्याशिवाय चोर रोटी भरल्याशिवाय बाहेरच्यांना सांगायचं नसतं म्हणून. मग तूच सांगितलंस ते का तुझं चांगलं होणार नाही म्हणून, तुला कोणाचं चांगलं बघवत नाही. त्याबरोबर मग काव्याम हणते, वसुत्या ती माझी आई आहे आणि माझ्या आईला सांगितलं ताईने. त्याबरोबर लगेचच वसुत्या म्हणते, हो ग बाळा, हो ती शारदा तुझी आई आहे, याबद्दल माझं काही म्हणणं नाहीच आहे. पण एवढी हिला काय घाई स्वतः सांगायची? तू सांगितलं असतंस की तुझ्या सवडीने तुझ्या आईला तुझी सुद्धा आई आहे तूच म्हणालीस ना. मग तू सांगितलं असतंस तुझ्या आईला हिने
तुझं सांगण्यासाठी फोन केला, पण हिच्याबद्दल ही हिच्या आईशी बोलली का? ओ सॉरी सन, ही तुमच्या आईशी बोलली का नाही ना हिने? हिच्या बाबतीतल्या गोष्टी कशा लपवून ठेवल्याबरोबर जाणीवपूर्वक आईपासून? हे बरोबर वाटलं का? हे हिला शोभलं का? आई आहे ना ती, जर आई जवळ आपण आपला आनंद साजरा करू शकतो, शेअर करू शकतो, तर आईबरोबर आपण आपला त्रास, आपलं दुःख सुद्धा करू शकतो ना शेअर. आणि मला सुद्धा तुमचं आश्चर्यच वाटलं पाहिजे शारदाताई, नाही म्हणजे तुम्ही तुमच्या एका मुलीच्या आनंदाची बातमी समजली तशा धावत पळत अगदी जीव टाकत आलात. खरंच चांगली गोष्ट आहे. येताना काव्यासाठी हे एवढं सगळं पिशवीभर सामान आणलंय, तिच्या आवडीचं ते सुद्धा अगदी हाताने करून. आणि नंदिनीचं काय? नंदिनीच्या बाबतीत तुम्हाला काही वाटतच नाही का हो त्यावर? आता शारदाला कळत नाही की नक्की वसू आत्याला काय म्हणायचं. शारदा म्हणते, माफ करा वसूताई, पण नेमकं तुम्हाला काय म्हणायचं हे मला समजलं नाहीये. जर तुम्ही थोडंसं उलगडून किंवा जरा स्पष्ट बोललात तर मला कळायला मदत होईल. नंदिनीसाठी काही आणलं नाही म्हणजे नंदिनीसाठी काय आणायचं होतं? नंदिनी प्रेग्नंट नाहीये, मला तिने सांगितलं. मला वाटलं होतं की नंदिनीची गुड न्यूज आहे, पण तुम्ही जे बोलताय ते स्पष्ट बोलाल का? नंदिनीची जेव्हा वेळ येईल तेव्हा नंदिनीसाठी सुद्धा मी हे सगळं करणारच की त्याबरोबर? वसुत्या म्हणतात, अहो तेच, नंदिनीची कधी वेळ येणारच नाही हे नंदिनीने तुम्हाला सांगितलं नाही का त्याबरोबर? मग शारदा म्हणते, काय बोलताय तुम्ही हे? वसुताई जरा तुम्ही सांभाळून बोला काहीतरी त्याबरोबर. मग वसुत्या म्हणते, अहो हो, एक मिनिट, काही चुकीचं किंवा विचित्र, वेगळं, वाईट असं मी नाही बोलत आहे. मी जे काही बोलते ते सगळं खरं बोलते, तथ्य बोलतीये मी. समजलं का नंदिनी? काय तू तुझ्या आईला काहीही सांगितलं नाहीयेस का? सगळं आईला सांगायचं असतं, सगळं आईला बोलायचं असतं असं तूच म्हणतेस ना? आईपासून काही लपवायचं नसतं वगैरे. मग तुला काही वाटलं नाही का? मी सांगते तुम्हाला शारदाताई, तुम्हाला काही माहीत नाहीये तर तुमच्या नंदिनीला मूल कधी होऊ शकत नाही, ती आई होऊ शकत नाही. तिच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, किंबहुना कदाचित होणारच नसेलो. पण डॉक्टर असं कसं बोलणार? म्हणून डॉक्टरांनी आपलं कॉम्प्लिकेशन असं सांगितलं असेल. आता हे सगळं ऐकून नंदिनी खूप दुखावली जाते. नंदिनीला रडायला येत असतं, पण आता आई समोर असते त्यामुळे नंदिनी कंट्रोल करत असते. तर आता त्या ठिकाणी जीवा येतो आणि जीवा आता नंदिनीला सावरतो, तिला आधार देतो. त्याबरोबर नंदिनी आणखीन जोरात रडते. मग जीवा हा वसुत्याला म्हणतो, वसुत्या बाद झालं, कुठे काय बोलायचं आणि कुठे काय नाही बोलायचं या गोष्टीचं खरंच तुला भान नाहीये का? उगाचच्या उगाच बोलायचं म्हणून काहीही बोलू नकोस. आणि तिच्या रिपोर्ट्सवरती असं कुठेही लिहिलेलं नाहीये की तिला मूल कधीच होणार नाही. तिच्या रिपोर्ट्समध्ये असं लिहिलंय की थोडेफार कॉम्प्लिकेशन्स आहे आणि आम्ही नवरा बायको आहे ना, हा आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. यामध्ये काय करायचं किंवा काय नाही हे आम्ही दोघं बघून घेऊ. याबद्दल कुणाशी शेअर करायचं कोणाशी नाही ते सुद्धा आम्ही आमचं बघून घेऊ. उगाचच्या उगाच गावाला वाटण्याची तुला काय गरज आहे गा? तू तुझ्या मुलीचं बघ ना. आता कुठेतरी जाऊन तिचं लग्न ठरतंय. जर अशीच कायम वाईट वागत राहिलीस ना तर तुझ्यामुळे त्या रम्याला काहीतरी भरावं लागेल. आता कुठे जाऊन ती सुधारलीये, थांब, त्या रम्याला येऊ दे, तिलाच तुझं नाव सांगतो. आठवतं ना गेल्यावेळी काय घडलं होतं ते? तुझी स्वतःची जन्म दिलेली मुलगी तुला म्हणाली की तू माझ्यासाठी मेलीस. याहून वाईट अजून काय असू शकतं? वसुत्या तरीही अजून तुझं पोट भरलेलं नाहीच आहे. अजूनही तुला दुसऱ्यांच्या त्रासामध्ये आणखीन आग ओतायचीच आहे. वसुत्या, एक गोष्ट लक्षात ठेव, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणायला जातो ना तो एक दिवस त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडतो. त्यामुळे ना हे नंदिनीसाठी खड्डा करणं बंद कर. आणि राहिला प्रश्न नंदिनीचं काय करायचं त्याचा, तर ते आम्ही आमचं बघून घेऊ. समजलं? आजच्या नंतर तू पुन्हा काहीही बोलायला तोंड उघडायचं नाही. तोंड नाही
तुझं गटार आहे, गटार गटार उघडत जाऊ नको. आत्या समजलं ना, कारण तुझ्या तोंडातून बोललेले वाईट शब्दच खरे होतात. तू कधी कोणाबद्दल चांगलं तर बोलू शकत नाही. वसू आत्या म्हणते, ओ अच्छा, म्हणजे आता या कालपरवाच्या मुलांकडनं ज्यांना मी अंगा खांद्यावर खेळवले त्यांच्याकडनं आता मी शिकायचं, मी काय बोलायचं, मी काय नाही बोलायचं, मी काय करायचं, मी काय नाही करायचं. तू अक्कल शिकवणार का रे जीवा मला? त्याबरोबर मग मालिनी कू म्हणू लागतात, वसुताई बास करा अहो, कुणासमोर काय बोलता, कोणासमोर काय नाही बोलायचं याच तरी काही भान वगैरे आहे का नाही हो तुम्हाला? आणि गप्प बसा, नंदिनीला मूल होणार नाही असं कुणीही आपल्याला येऊन सांगितलेलं नाहीये. नंदिनीनेच आपल्याला सांगितलं की काही कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि होईल ते सगळं व्यवस्थित. आणि अशी किती वर्ष झाली तिच्या लग्नाला, 10 की 15? उगाचच्या उगाच काहीतरी बरत आहे. काही वेळी काही बायकांना उशिरा मुलं होतात. आपण बघितलं नाहीये का? उगाच काहीतरी बडबडू नका. आणि ठरलंय ना आपलं, आपण डॉक्टरच सेकंड ओपिनियन घेणार आहोत, म्हणून दुसरा डॉक्टर बघणार आहोत, म्हणून चांगली तिची ट्रीटमेंट करणार आहोत, म्हणून मग होईल ना सगळं, तीच व्यवस्थित होईल सगळं. माझ्या सुनेच चांगलं. उगाचच्या उगाच तुम्ही नसत्या गोष्टी बडबडू नका, नसतं काहीतरी बोलू नका, समजलं? आणि नंदिनी, अगं बाळा, तू शांत हो. तू वसुताईंच्या बोलण्याचा फार विचार करू नकोस. तुला माहिती आहे ना या वसुत्याचा स्वभाव कसा येते. मग तरी हे का बळणी? तूच यांचा जास्त विचार करतेस. तू यांचा जितका जास्त विचार करशील ना बाळा, तितका जास्त तुला मनस्ताप होत जाईल. आणि वसुताई, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही खूप जास्त बोलता. आणि आता तुम्ही प्लीज हे सगळं बोलणं बंद करा. तुम्ही जर असंच कायम करत राहिलात ना, तर याद राखा, माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. त्याबरोबर मग आता नंदिनी ही रडत असते, तिला खूप वाईट वाटलेलं असतं. त्यामुळे आई आता नंदिनीला म्हणते, नंदिनी गप बाळा, रडू नको, चल माझ्याबरोबर आपण थोडा वेळ तुझ्या खोलीत बसू. किती दिवस झाले तुझ्याशी गप्पा नाही मारल्या, मी आले. हा मालिनी ताई, जीवाराव तुम्हाला चालेल ना? जीवा लगेच शारदाला म्हणतो, हो हो आई, चालेल ना. त्यानंतर जीवा आणि नंदिनी खोलीत येतात. नंदिनी खूप रडत असते. आई तिला म्हणत असते, शांत हो बाळा, रडू नको. नंदिनी म्हणते, आई अग कशी रडू नकोस, काय बोलतेस तू? तुला माहिती आहे जीवाला लहान मुलं किती आवडतात ते, आणि माझ्याच बाबतीत हे सगळं कसं घडावं? मी आजपर्यंत कोणाचंच वाईट केलेलं नाहीये. आपण म्हणतो ना, जर कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं वाईट होत नाही, म्हणून मग माझ्या बाबतीत नेहमी चुकीचं का घडतं? माझ्याच लग्नातून मलाच त्या दीपकने पळवून नेलं, माझ्यावरती चिखलफेक झाली, लोक मला सेकंड हॅड म्हणून नाकारत होती. त्यावेळी जीवांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, त्यांनी माझ्याशी लग्न केलं म्हणून माझ्या आयुष्याचं भलं झालं. ते सगळं नाही झालं तर ती 16 डिसेंबरची रात्र, त्या सगळ्यात सुद्धा सगळं जे घडलं ते वाईट घडलं. त्यानंतर बाबांनी जीवांचा एवढा अपमान केला, ते सगळं वाईट घडलं. त्या सगळ्यातून नाही नुकते बाहेर पडतोय, सुखाने लग्न करून संसाराची स्वप्न बघतोय. तर आता हे सगळं हे पदरात पडलं. आई काय अर्थ आहे या सगळ्याला? माझ्या आयुष्यात कधी सुख येणारच नाहीये का? मला शांतपणे कधी कुठली गोष्ट मिळणारच नाहीये का? विचार कर ना, मला खूप वाईट वाटतंय गाई. या गोष्टींच मला खूप त्रास होतोय. तुला नाही माहिती मला किती वाईट वाटते. तुला माहितीये मला कोरडी उलटी झाली असं आईला वाटलं. आईनी जीवाला विचारलं तर जीवानी आईला हो नंदिनीला कोरडी उलटी झाली असं सांगितलं. आईंच्या बाबांच्या सगळ्यांच्याच तिथे अपेक्षा होत्या आणि मी कुणाच्याच अपेक्षेवर खरी नाही उतरू शकलेली. त्याबरोबर शारदा तिला समजवून सांगते की हे बघ नंदिनी, पहिले तर तू जरा शांत हो. तुझ्या मनात, तुझ्या डोक्यात जे काही विचारांच ताहूर माजले ना, ते जरा शांत कर बाळा. आणि शांतपणे आता विचार कर. तूच म्हणालीस ना, ज्यांनी कुणाचं वाईट केलेलं नाहीये त्यांच वाईट होत नाही, म्हणून मग तुझ्या मनात
असा विचारच काय येतो की तुझं वाईट होईल म्हणून. अगं नंदिनी, मगाशी बाहेर मालिनी ताई काय बोलल्या ते ऐकलंस ना? अगं तुझ्या लग्नाला अशी वर्षच किती झाली आहे, तर तुला एवढं टेन्शन आलंय? अगं काय काय बायकांना खरोखर उशिरा मुलं होतात. आपल्या बाजूला त्या देशमुख मावशी म्हणून आहे, तुला माहिती आहे? त्यावर ती म्हणते नाही आई. त्यावर मग लगेचच आता शारदा म्हणते आहे. आपल्या बाजूला सुद्धा एक देशमुख म्हणून मावशी आहे. त्यांच्या बहिणीला त्यांच्या लग्नाच्या तब्बल 15 वर्षानंतर मुलं झाली. मग त्यांनी सुद्धा हे असं तुझ्यासारखं रडत बसायचं होतं का नाही? त्या रडत नाही बसल्या. त्यांनी काय केलं? त्यांनी डॉक्टरी केली, त्यांनी इलाज केला आणि त्यांचं सगळं चांगलं झालं. तुझं सुद्धा होईल की चांगलं. अगं आता कुठेतरी तुमच्या लग्नाला 7-8 महिने होत आले. उगाच जास्त लोड घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि आता काव्याच सगळं चांगलं झालं ना, मग हळूहळू तुझं सुद्धा होईल. देवाच्या दारात दे रस्ते नंदिनी, अंधेर नाही. तू कोणाचं काही वाईट केलेलं नाही, त्यामुळे तुझंही काही वाईट होणार नाही. समजलं का? डोळे पुस आता आणि रडू नको एवढं समजून सगळं. मग आई तिकडं निघून जाते. आता त्याच्यानंतर इकडे आता काव्या ही खाण्यापिण्याकडे लक्ष वगैरे देत नसते. आणि आता 5-6 दिवसांनी पार्थ परत आलेला असतो. आता पार्थ परत आल्याची गोष्ट जेव्हा काव्याला समजते, काव्या लगेचच अभ्यासाच्या वया पुस्तक बंद करते आणि घाईघाईने पार्थला भेटायला येते. आता ती पार्थसाठी हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन येते. पार्थ पाणी घेतो आणि काव्याला म्हणत असतो, काव्या मी खूप खुश आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला हे डील मिळणार अशी मला खात्री आहे. 100 नाही, 110% खात्री आहे. बघालच तुम्ही सगळं अगदी आपलं व्यवस्थित होणार. काव्या म्हणते, तुम्हाला वाटते ना, मग सगळं तसंच होईल. आता पार्थ काव्याशी बोलत असतो, पण काव्याला गरगरत असत आणि बघता बघता काव्या खाली पडते. आता काव्या खाली पडल्याबरोबर पार्थ लगेचच काव्याला पकडतो आणि आता काव्याला तशीच पकडून तो आईला जोरजोरात हाका मारतो. पार्थ काव्याला उचलतो, बेडरूममध्ये घेऊन येतो. बेडरूममध्ये बेडवर झोपवतो आणि आईला डॉक्टरांना फोन करायला सांगतो. आता डॉक्टर आलेले असतात. त्यानंतर मग डॉक्टर हे आता काव्याला तपासतात. तर पार्थ विचारत असतो, डॉक्टर काय झालंय काव्याला? अशा अचानक घोळ कशा आली? अहो आतापर्यंत ब्या होत्या आणि अशा अचानक पडल्या हो माझ्यासमोरच. त्यावर डॉक्टर म्हणतात, रिलॅक्स मिस्टर देशमुख, प्रेग्नन्सीमध्ये बायकांना हे सगळं होणं नॉर्मल आहे. पण काव्याकडे बघताच असं वाटते की तिच्या खाण्यापिण्याकडे अजिबातच लक्ष नाहीये. तुमच्यापैकी कोणीच तिची काळजी घेत नाहीये. स्लीपिंग सायकल सुद्धा डिस्टर्ब झालेली दिसते. चेहऱ्यावरून जाणवत्य ते सगळं. त्याबरोबर मग पार्थ आईकडे बघतो आणि आईला म्हणतो, आई काय हे आता? आणि आता मी स्वतःच घेईल तुमची काळजी, म्हणजे माझ्याही जीवाला टेन्शन उडणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.